गेली 2 वर्ष कोरोना संकटामुळे देशातील सर्व सण आणि उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे कुणालाही सण आणि उत्सव साजरे करता आले नाहीत. परंतु आता शिंदे सरकारने नुकतेच सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे जाहीर केल्यामुळे आता सर्व सण साजरे करता येणार आहेत. नुकतीच पंढरपूरची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे आपण पाहिले. आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला पुणेकर तसेच पिंपरी चिंचवडकर लागल्याचे पाहायला मिळते. आपल्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात व वाजत गाजत करण्यासाठी तरुणांनी ढोल ताशा वादनाची रंगीत तालीम सध्या सुरू केली आहे. संध्याकाळ होताच पिंपरी चिंचवडमध्ये ढोल ताशांचा आवाज ऐकायला मिळतोय. 2 वर्ष साध्या पद्धतीने साजरा केलेला गणेशोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात पुणेकर साजरा करणार आणि त्या प्रकारे सुरुवात देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये रोज संध्याकाळी ढोल ताशांचा सराव सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके आहेत आणि ते रोज सराव करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. याच बातमीचे काही क्षणचित्र पाठवलेत आमचे विभागीय संपादक रोहित करगे यांनी. पाहूयात. गणेशोत्सव पुण्यातला जगातील सर्वात मोठा उत्सव पुण्यात आपण साजरा करतो. त्याचप्रकारे 2 वर्ष म्हणजे वादकांना वाजवायला मिळालं नाही. म्हणजे मुलांना खूप हे झालं, त्रास झाला की ते घरात होते. आणि आम्ही ज्या प्रकारे एकत्रितरित्या येतो वर्षातून 2 महिने आणि वादन करतो, त्याचप्रकारे आम्ही बाकी पण उपक्रम यातून करत असतो. जे की आम्ही 2021 रोजी 108 जणांनी नेत्रदान केले, मोठमोठं नेत्रदान, त्यावर फॉर्म भरले. त्यानंतर आम्ही जवळपास बजरंग दानाच्या माध्यमातून आम्ही लोकवर्गणीतून आमच्या पक्क्यातील मुलांच्या वर्गणीतून आम्ही 1 टन धान्य बजरंग दलाला दिलेलं, जेणेकरून जे पीडित होते कोरोनामध्ये त्यांना हे धान्य पोचले म्हणजे दिलं जाईल. तसंच आपण दरवर्षी मूर्ती दानचं पण आवाहन करत असतो लोकांना. पण जे लोक मूर्ती विसर्जित करतात आणि त्या मूर्त्या नदीपात्रात येतात कडेला, तर त्या मूर्त्या पण आम्ही परत व्यवस्थित पूजा अर्चा करून ते दान करतो. खूप उत्साहात आहोत. त्याचप्रकारे आम्ही त्या प्रकारे प्रॅक्टिस पण करतो. रोज आम्ही जवळपास 6 ते 9:30 त्याचा रियाज करत असतो. आता आमचे पारंपरिक हात असतील आणि नवीन व्हेरिएशन असतील आणि नवीन काही व्हेरिएशन असतील की जे आम्ही दरवर्षी एक तयार करत असतो. ते आम्ही या प्रकारे तयारी करत आहोत. आणि जवळपास नवीन मुलं आणि जुन्या मुलांमध्ये खूप उत्साह आहे. वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बरंच आम्हाला जे झालं, ही जी परंपरा आहे ही शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि त्या परंपरेचा वारसा आम्हाला जपणं हे आम्ही स्वाभिमानी म्हणतो ना आपण, स्वतःसाठी खूप अभिमानाची गोष्ट. आणि दरवर्षी जसं गणपती येतात आम्ही जसं ज्या उत्साहात आम्ही करतो त्याच्याहीपेक्षा जास्त गणपतीच्या मिरवणुकीमध्ये जे लोक आजूबाजूने उत्साह वाढवतात तो खूप वाटण्याजोगा आहे. तेच ॲक्च्युली की जे हा वारसा चालवतो ना तो आम्हाला खूप आनंद होतो आणि